इथे मात्र भरत लक्ष्मणदादांच्या शुभ हस्ते सागर पाटीलचा सामनावीर किताब देऊन त्याचा सन्मान करण्यात येतोय. अभिनंदन, बेस्ट ऑफ लक. आणि मयूर वाघमारे आपल्याला विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या मंचावर यायचं आहे. खऱ्या अर्थानं रायगडकरांचा अभिमान आणि आमच्या सर्वांचा स्वाभिमान बनलेला मयूर वाघमारे याला विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सामना जसा सुरू होईल ऐकूया पूर्वार्धामध्ये आपण राहुल पाटील यांचा आवाज. पहिल्याच चेंडूवर गणित बिघडली जातील. पहिल्याच चेंडूवर बरंच काही घडलं जात आहे. एका वाघाची शिकार अगदी सहजच होणार होती परंतु शिकार मात्र फसली. बंदुकीचा नेम चुकला आणि इथे झेल सुटलाय सुदर्शन गायकरचा पहिल्याच चेंडूवर. तर मयूर वाघमारे याचा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या अंतर्गत. या स्पर्धेचे सर्व आनंदभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते. तुम्हा आम्हा सर्वांचा अभिमान आणि पनवेलकरांच्या गळ्यातील ताईत. खऱ्या अर्थानं साधा समाजाच्या पलीकडे जात या मुलांनी मात्र आपला झेंडा अटकेपार रोवलाय आणि फक्त गावापुरता न राहता आता मात्र सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेला मयूर वाघमारे याचा शुभ सन्मान स्वराज्य चषक 2024च्या रजनीमध्ये आदरणीय आनंदभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. जिथे आपण पाहतोय दुसरी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. गावदेवी अजिवली विरुद्ध गावदेवी आंबिवली अशी लढत, अशी झुंज मैदानामध्ये आपण पाहतोय. विनोद वामनसेठ वाघमारे विद्यमान सरपंच देवत यांच्याकडून टायगर 11 देवत संघासाठी जिंकलात म्हणून तब्बल 5,000ची बक्षीस येते. धन्यवाद तुमचाही. आणि यानंतर कदाचित सुपर 5 मध्ये सगळ्या बक्षिसांची बरसात होईल. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. करण घनसुलकर याची वैयक्तिक 11वी विकेट. त्यांना 11 गडी बाद गेलेत पूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. आमचे गुणलेखक सुदर्शन पाटील सर मला सांगतायत सुंदर गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. गोलंदाज करण घनसुलकर जो गावदेवी आंबिवली संघाकडनं सुंदर गोलंदाजी करतो आणि आपल्या गोलंदाजीचा वर्चस्व त्यांना प्रस्थापित केला आणि जो विश्वास पूर्ण टीमनं कर्णधारानं त्याच्यावरती सोपवलं त्या विश्वासाला त्यांना पात्र ठरवलंय. केतन पाटील अजिवली यांना विनंती करतो की आपण आधुनिक कक्षामधून विराजमान व्हायचं आहे. केतन पाटील बेलवली अजिवली. पहिला गडी बाद झाला अजिवली संघाची धावसंख्या आपण पाहतो फक्त 1 झाली आहे आणि 1 गडी बाद झालाय. खरं तर पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. अशा वेळी चांगली फलंदाजी, चांगले फटके, चौकार, षटकार यायला पाहिजेत खरं तर आणि प्रेक्षकांना देखील तेच अपेक्षित असतं. आम्ही जो टाइम स्पेंड केलाय, जो टाइम खर्चिक केलाय या स्पर्धेसाठी त्या टाइमचं सार्थक झालं पाहिजे. गोलंदाज तयार. चांगला फटका, चेंडू येतोय लॉंग ऑन रिजनमध्ये, चेंडू येतोय सीमारेषेपलीकडे आलेला पहिला चौकार. नक्कीच धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली त्या एका गड्याच्या मोबदल्यात 5. गोलंदाज करण पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मनसुबा होता, प्रयत्न होता, गोलंदाजाने हेरलं आणि हा चेंडू जातो निर्धाव. पंचांनी हे पहिलं षटक संपल्याचा इशारा केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी आंबिवली विरुद्ध खेळत असताना गावदेवी आजिवली संघानं एका गड्याच्या मोबदल्यात धावा जमा केल्या त्या 5. स्पर्धेचे नियम लक्षात घ्या. सुपर 5 मध्ये जे संघ पोहोचतील त्या सुपर 5 मध्ये असलेल्या 5 संघ जेव्हा टॉस म्हणजे लकी ड्रॉ केला जाईल त्यावेळेला 5 संघांना उपस्थित राहणं गरजेचं आहे. जर कोणत्या संघाने उपस्थित नसेल तर लकी ड्रॉमध्ये त्याचा सहभाग घेतला जाणार नाही, ही पहिली नोंद आहे. आणि दुसरी सूचना अशी आहे,
जे खेळाडू तुमच्या संघामध्ये पहिल्यापासून खेळल्यात सगळे सामन्यामध्ये तेच खेळाडू खेळवले जातील. दुसरा नवीन खेळाडू आणून नवीन पेच कुणीही निर्माण करायचा नाही. धन्यवाद. थँक्यू सर. पहिलं षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय आजिवली संघाने धावा जमा केल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यात 5. आणि जे पहिलं षटक खरं तर फलंदाजींसाठी अनुकूल असलेलं आणि चांगलं असलेलं षटक ज्यामध्ये जास्तीत जास्त 10 ते 12 15 धावा संघासाठी येणं अनिवार्य होतं. अशावेळी गोलंदाजांनी आपल्याकडे असलेल्या अनुभवाचं आणि गोलंदाजांना खरं तर वर्चस्व प्रस्थापित केलं. पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक टाकलं. गोलंदाज करण घनसोलकर यानं धावा दिल्या फक्त आणि फक्त 5. महत्त्वाची घेतलेली एक विकेट. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहतोय निलेश गाताडे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू खरंच चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला हा उत्तुंग असा षटकार. पंच चौकार. गावदे बेलोली संघाचा संघनायक आणि मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल दासई संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करायचे. विद्यमान सरपंच आदरणीय दत्तात्रय तांडळ साहेब चिखले यांचं मात्र मंचाकडे आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. पाहुण्यांचं स्वागत षटकाराने केलं खरं तर. आणि हा आलेला षटकार आपण पाहिला. लॉंग ऑन सीमारेषेपलीकडे आलेला उत्तुंग असा षटकार. मागील चेंडूवरती आल्या चौकार. त्यानंतर आलेला षटकार. या 2 चेंडूंमध्ये आल्या 10 धावा आणि या 10 धावेच्या मदतीनं मात्र धावफलक पुढे जात आहे. धावा झाल्यात त्या 15. पहिल्या चेंडूवरती सुटलेला सुदर्शन गायकरचा झेल आपण बघतोय. त्यानंतर सुदर्शन गायकरनं त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवत एक चौकार एक षटकाराच्या मदतीने आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. आता मात्र विचार करावा लागेल आंबिवली संघाला की काय करावं लागेल की सुदर्शनला आपल्याला रोखण्यात येईल की त्याच्या विपरीत त्याच्या उलट सुदर्शन अशीच चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करेल. चौकार मारेल षटकार मारेल जास्तीत जास्त धावा आपल्या टीमसाठी संघासाठी जमा करेल. जरी सलामीचा आलेला फलंदाज आपण पाहिला आदेश गायकर हा बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात विशाल ठाकूर आणि सुदर्शन गायकर ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. जरी पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 5. त्यानंतर हे दुसरं षटक मार्गस्थ असताना निलेश गाताडेच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार. यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकलाय सिलिम मिडॉपच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन देखील पाहिलं. स्लोअर पद्धतीचा चेंडू. चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं निलेश या गोलंदाजानं आणि हा चेंडू जातो निर्धाव. इफ यू थिंक यू कॅन. जर एखादी गोष्ट करण्याचा निर्णय जर तुम्ही करू शकता तर ती गोष्ट तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन म्हणजे सातत्यपूर्ण तुम्हाला मेहनत करावी लागेल. आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचं ध्येय भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला मेहनत करावी लागेल. धावा झाल्यात त्या 15 आणि एकच गडी बाद झाला आत्तापर्यंत. आणि सुदर्शन गायकर मात्र भेटलेला जीवनदानाचा पुरेपूर वापर करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज निलेश गाताडे पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू पंचांकडे जोरदार अपील केला आणि नक्कीच दांडी वाकवली आहे. बोल्ड झालाय सुदर्शन गायकर आणि या सुदर्शन गायकरची मोठी विकेट भेटती आहे आंबिवली संघाला. पंच चिखले दत्तात्रय तांडळ साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपये आणि बाळरामजी चौधरी साहेब ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून तब्बल 1000चे बक्षीस सलग 3 षटकार लगावणाऱ्या फलंदाजाला दिले जातील. सुरुवात झाली आहे तर बक्षिसांची. खरं तर हे जे आपण प्राईज बघतोय बक्षिसं लावली गेली आहे आजिवलीच्या फलंदाजांसाठी जेणेकरून त्यांचा खेळ चांगला व्हावा त्यांचा संघ जिंकावा. त्यांच्यासोबत आलेले जे पाठीराखे असतील लहान लहान खेळाडू असतील त्यांचा खेळ पाहून
त्यानंतर भविष्यामध्ये चांगला खेळ त्यांचा देखील झाला पाहिजे. गावातील आलेले प्रतिष्ठित मंडळी असतील, आधी सर्व मान्यवर आले असतील, त्यांनी ज्या अपेक्षा ठेवल्यात की आपल्या टीमनं आपल्या गावानं चांगली कामगिरी केली गेली पाहिजे, त्यासाठी लावली गेलेली बक्षिसं आपण मैदानामध्ये पाहतोय. अशा सर्व मान्यवरांचं आपण पाहतोय. सर आपण दत्तात्रय तांडे साहेब यांचं आगमन झालंय, बालारामजी चौधरी साहेब यांचं आगमन झालंय, मच्छिंद्र पाटील साहेब तंटामुक्ती अध्यक्ष, त्याचबरोबर कृष्णा पवार साहेब आणि विष्णू चौधरी साहेब, प्रदीपजी म्हात्रे साहेब, या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. तौशिफ शेख हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. थोडासा विचार करावा लागेल, थोडंसं दडपण असेल. आदरणीय नितीनजी गायकवाड साहेब यांचं मंचाकडे आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत नितीनजी गायकवाड साहेब. त्याचबरोबर हाबापा संतोष पाटील महाराज यांचंही मंचाकडे आगमन होत आहे. सोहम अलग 11 नितीनजी गायकवाड साहेब बहुळे यांचं मंचाकडे आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत स्वागत आणि स्वागत. नितीनजी गायकवाड साहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार यांचंही मनपूर्वक स्वागत. नितीन दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जीवन कडव साहेब, सागरजी म्हात्रे आणि अमर पाटील यांच्यावर असलेलं हे प्रेम आपण पाहतोय. आणि त्यांच्या प्रेमाखातर आदरणीय आपण पाहतोय मंचावरती नितीन गायकवाड साहेब बहुळे यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांचा सर्व मित्रपरिवार आणि या सर्व ताफ्याचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम स्वराज्य चषक 2024 मध्ये दादा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वागत आणि स्वागत. चांगला चेंडू टाकला गोलंदाजानं. खरं तर त्या खेळाडूनं जर स्वतःला झोकून दिला असता, कॅच घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित कॅच होऊ शकला असता, परंतु अंतिम क्षणी का होईना चेंडू अडवण्यात त्या खेळाडूला यश आलं. ही एक धाव येईल. या एका धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय ते 16च्या घरामध्ये. राहुल सर विचार केला तौशिफ शेखचा तर दुसऱ्या रजनीमध्ये 6 धाब्यांवर 6 विकेट्स. पहिल्या 2 षटकामध्ये 6 धावा होत्या. पहिल्या 2 षटकामध्ये 6 धावा आणि तिथून मात्र उरलेल्या 2 षटकामध्ये 50च्या पलीकडे घेऊन जाणारा तौशिफ शेखला मी म्हणेन की जीवनदान मिळत आहे. अगदी बरोबर बोलला सर. आणि त्या जीवनदानाचा ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती सुदर्शन गायकरला भेटलेला जीवनदान, त्यानंतर मारलेला त्यानं एक षटकार आणि एक चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तौशिफ शेखला भेटलेला जीवनदान, त्यानंतर त्यानं किती कामगिरी चांगली करेल हे पाहणं गरजेचं असेल. प्रतिस्पर्धी संघासाठी तो किती जड जाईल, त्याची बॅटिंग किती महागडी ठरेल हे पाहणं गरजेचं असेल. दोन षटकांची सांगता झाली. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपल्याला माहिती आहे 4-4 षटकांचं पहिलं सत्र असणार आहे. 2 षटकं झाली. आत्तापर्यंत धावा लागल्या त्या 16, म्हणजे 8च्या सरासरीनं या धावा जमा केल्या आजिवली संघानं. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीवरती नवीन गोलंदाज नितीन पाटील हा गोलंदाज आपण पाहतोय. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज असेल तौशिफ शेख. 2 बाद 16 अशी धावसंख्या झाली आहे. पायचं 3रं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं की हा चेंडू वाईड असावा, परंतु तटस्थ पंच आहेत. पंचांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. एका निर्धाव चेंडूची सांगता जाती आहे. 3ऱ्या षटकातील हा पहिला चेंडू जातो निर्धाव. फलंदाजांना माहिती आहे पहिल्यांदा जर आपण फलंदाजी करतोय किमान जास्तीत जास्त 35, 40, 45 धावांचं एक चांगलं टार्गेट फायटिंग स्कोर आपल्याला प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवता आलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना मोठा फटका मारण्याचा मनसुबा होता. प्रयत्न फसला. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. या चेंडूना बॅक टू बॅक दुसरा चेंडू जातोय निर्धाव. चला बेलवली संघाचा संगणक आई गावदेवी बेलवली आणि त्याचबरोबर मेघनाल प्रतिष्ठान विठ्ठल दासई संघाचा संगणक प्लीज आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. आपण मंचावर उपस्थित पाहतोय दत्तात्रय विठ्ठल तांडळ साहेब, विद्यमान सरपंच चिखले, ग्रामपंचायत सदस्य बाळरामजी चौधरी साहेब, मच्छिंद्र पाटील साहेब तंटामुक्ती अध्यक्ष, कृष्णाजी पवार साहेब, विष्णूजी चौधरी साहेब, प्रदीप म्हात्रे साहेब, त्याचबरोबर पोवळे गावचे यशस्वी उद्योजक आदरणीय नितीनजी गायकवाड सर, त्याचबरोबर
संदीपजी पिल्ले सर, विजयजी माळी सर या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं व्हॉइस चॅटिंग ग्रुप सांगडे, अमर पाटील, सागर मात्रे आणि जीवन कडव यांचं विशेष कौतुक. राहुल सर म्हटलं होतं की 6 धावा 2 षटकामध्ये जमवल्यानंतर संकटामध्ये असलेल्या संघाला ज्यानं तारलं होतं तर तो शिवसेक आता मात्र बरसतोय. अगदी म्हणणं बरोबर सर. आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की तौशिफ शेखला भेटलेला जीवनदान आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर वापर करताना काय फटका मारला, स्क्वेअर लेग रिजनवरती आलेला षटकार. आणि या षटकारानं नक्कीच जे दडपण, जे प्रेशर थोडंसं कमी झालंय. त्याचबरोबर पाहतोय आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लायन ग्रुपचे उपाध्यक्ष आदरणीय रवीजी शेळके सर यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांच्या समेत आपण पाहतोय अखाजी चोरगे सर. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र लायन ग्रुप उपाध्यक्ष आदरणीय रवीजी शेळके सर एक आदर्श आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील हा अतिशय उत्तम आणि गोड माणूस आहे. मैत्रीसाठी कधीही आणि काहीही पण हा करणारा माणूस. आणि क्रिकेट असू द्या अथवा कुस्त्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना आपलं नाव कोरलंय ते रवीजी शेळके यांचं मनपूर्वक स्वागत. आणि अखाजी जोरगे बेलवली एक आदर्श खेळाडू यांचंही स्वागत. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजानं यावेळेस. जरी एखाद्या षटकाराचा मार खाल्ला त्यानंतर चांगलं कमबॅक करता आलं पाहिजे गोलंदाजाला. हेच एका चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आहे, आपल्याला माहिती आहे. सुंदर गोलंदाजी करताना नितीन पाटील एका षटकाराचा मार खाल्लाय फक्त, त्यानंतर चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत नितीन पाटील या गोलंदाजाने केली आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, हा चेंडू जातो निर्धाव. तौशिफ शेख या जर फलंदाजानं वैयक्तिक 20 धावा केल्या तर वैभव सार्डेकर यांच्याकडनं त्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. सेलिमिडॉफच्या दिशेने चेंडू गेला होता, थोडीशी मिसफील झाली, फ्लंबल झालाय. आणि होईना कॉलिंग क्रिकेटमध्ये किती महत्वाचं असतं हे आपण पाहिलं. थर्ड अंपायरसाठी नक्कीच कॉलिंग केलं गेलंय. तिसरे पंच निर्णय देतील. दुसरी धाव सेफ होतीये की नाही हा पाहण्यासाठी घेतला गेलेला थर्ड अंपायरचा निर्णय. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. सेफ आहे. सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. खरं तर ज्या खेळाडूंना हा चेंडू पकडला त्याचं लक्ष नव्हतं. जर त्यानं फेकी चांगली केली असती, योग्य ठिकाणी केली असती तर एक धाव देखील वाचली असती आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता. परंतु तसं न घडता आजिवली संघाच्या बाजूनं घडलं गेलं आणि या 2 धावा सहजरित्या फलंदाजांनी पूर्ण केल्या. आणि या 2 धावेच्या मदतीनं आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतंय ते 25च्या घरामध्ये. तिसरं षटक संपलं गेलं. आपण पाहतोय पहिल्या सत्रातील शेवटचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येतोय मनीष हा गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत धावा झाल्यात त्या धावफलकावरती 25, 2 गडी बाद झालेत. शेवटचं षटक. या 6 चेंडूंमध्ये किमान 10 ते 15 धावा येणं गरजेचं असतील. पहिला चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिला. मेन पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलं. अतिरिक्त धाव येईल वाईडच्या स्वरूपात. या अतिरिक्त धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 26च्या घरामध्ये.
मागील मॅचमध्ये आपण पाहिलं 27 धावा देखील डिफेंड केल्या होत्या देवत संघानं. त्यामुळे जास्तीत जास्त धावा पहिल्यांदा फलंदाजी करत असताना कराव्या लागतील. यावेळेस पंचांकडे पुन्हा एकदा आशाबोध नजरेनं पाहिलं, परंतु गोलंदाजानं कमबॅक केलं. चांगला चेंडू टाकला, चांगला सूर गवसला त्याला. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या शेवटच्या षटकातील पहिला चेंडू जातो निर्धाव. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा दाफलकरती आपण पाहतोय 26. पाहायचंय चांगला फटका चेंडू लॉंगॉन सीमारेषे पलीकडे जातोय. नक्कीच पंचांनी इशारा केलाय. या 6 धावा षटकार. उपस्थित मान्यवर आपण पाहतोय सरपंच दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांचा जो बॅनर आपण पाहतोय. जर कोणत्याही फलंदाजानं त्यांच्या बॅनरवरती षटकार मारला तर बालाराम गणा चौधरी जे सदस्य आहेत त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. या 6 धावेच्या मदतीनं धावा झाल्यात त्या 32. गोलंदाज तयार. चेंडू पडला, अतिरिक्त उसळी घेतली. पंचांनी नक्कीच हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलं. अतिरिक्त धाव येईल. या अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जात आहेत. आमचे गुणलेखक सुदर्शन पाटील सर मला सांगतायत धावा झाल्या त्या 33. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या शेवटच्या षटकातील गोलंदाज मनीष जले हा गोलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 33 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडू आहेत. पाहायचं 3 चेंडूंमध्ये काय होतंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका लॉंगॉन सीमारेषे जवळ चेंडू जातोय. उचलणार, फेकी होणार. एकच धाव येईल. या एका धावेनं धावफलक 1 पुढे जात आहे. जिथे धावा झाल्या त्या 34. आतापर्यंत आपण पाहतोय जी मॅच मैदानामध्ये सुरू आहे गावदेवी अजिवली विरुद्ध गावदेवी आंबिवली अशी मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना गावदेवी अजिवली संघाने आतापर्यंत धावा जमा केल्या त्या 34. अजूनही शेवटचं षटक मार्गस्थ असताना शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मनीष जले हा गोलंदाज आपण पाहतोय. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये कितपत धावांवरती अजिवली संघ पोहोचतोय की कमीत कमी एका दुसरी धाव देऊन कमीत कमी धावांवरती अंकुश ठेवण्यात यश येईल आंबिवली संघाला. चांगला चेंडू टाकलाय. खोलवर पद्धतीचा टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील हे 4थं षटक मार्गस्थ असताना आणि 4थ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज मनीष तयार. चांगला फटका चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न 2 धावा चपलाईनं पूर्ण केल्या. 3री धाव धोक्याची ठरेल का? नक्कीच धावचीच्या स्वरूपात 3री धाव घेताना फलंदाज होतोय बाद. या 2 धावा मात्र अजिवली संघाच्या खात्यात जमा होतील आणि या 2 धावेच्या मदतीनं हे पहिलं सत्र संपलं गेलं. अजय पाटील बेलवलिया. या 2 धावेच्या मदतीनं मात्र धावफलक जाऊन पोहोचतंय ते 36च्या घरामध्ये. म्हणजे समीकरण येणारे 24 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे जर हा सामना गावदेवी आंबिवली संघाला जिंकायचा असेल तर. अर्थात त्याच्या उलट जर या धावा गावदेवी आजिवली संघाने डिफेंड केल्या, वाचवल्या तर त्यांचा संघ या स्पर्धेतील आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवेल.
संपर्क साधा जीवन कडव. तर जीवन कडव आणि या स्पर्धेचे सर्व आनंद बुवा पाटील यांच्या दोघांना विनंती करेन या मंचावर उपस्थित पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी पहिल्यांदा विनंती करेन मंचावर उपस्थित आदरणीय दत्तात्रय विठ्ठल तांडेल साहेब सरपंच विद्यमान सरपंच चिखले या मान्यवरांना विनंती करतो, दादा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय केवळजी माळी साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व अजिवली यांना विनंती करतो, दादा आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. केवळजी माळी सर आपल्याला विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि ते विराजमान व्हा. मंचावर शुभसन्मान होताना पाहतोय आपण आदरणीय सरपंच दत्तात्रय विठ्ठल तांडेल साहेबांचा शुभ सन्मान स्वराज्य चषक 2024च्या रजनीमध्ये केला जातो. धन्यवाद. आपला बहुमूल्य वेळ दादा आपण या स्पर्धेला दिलात याबद्दल आपला विशेष आभार. त्याचबरोबर मी विनंती करेन ग्रामपंचायत सदस्य बाळारामजी चौधरी सर यांना विनंती करेन, दादा आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जीवनजी कडब साहेब आणि आनंद बुवा यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित केलं जाईल, ते म्हणजेच बाळाराम गणनाथ चौधरी सर ग्रामपंचायत सदस्य. जासई संघाचा संगणक लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. जासई यानंतर विनंती करेन तंटामुक्ती अध्यक्ष मच्छिंद्रचंद्र पाटील साहेब आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय मच्छिंद्रचंद्र पाटील साहेब प्लीज आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. तंटामुक्ती अध्यक्ष एक आदर्श व्यक्तिमत्व. तंटामुक्ती अध्यक्ष होणं सोपं नाही आहे, कारण गावात उडलेले तंट्यांना शांत करण्यासाठी मात्र या मंडळींना अहोरात्र झटावं लागतं. रात्री 3 वाजता कोणी दरवाजा ठोकतो आणि सांगतो की आमच्या घरातली भांडणं मिटवा. ही भांडणं मिटवणारे हे व्यक्तिमत्व सगळे एकत्र राहावं, प्रेमाने राहावं यासाठी प्रयत्न सदैव राहत आहेत. ते मच्छिंद्रचंद्र पाटील साहेब यांचा शुभस्थान इथे होताना पाहतोय. कृष्णाजी पवार साहेब आपण या. कृष्णाजी पवार साहेब आपला शुभ सन्मान केला जाईल. कृष्णाजी पवार साहेब, जीवन कडव साहेब तुम्ही पण या. जीवन कडव साहेब आणि आनंद बुवा साहेब यांच्या शुभ हस्ते कृष्णाजी पवार साहेबांचा शुभ सन्मान. यानंतर मी विष्णू चौधरी साहेबांना विनंती करेन, दादा आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विष्णू चौधरी साहेब आपण या, आपला शुभ सन्मान इथं घेतला जाईल. विष्णू चौधरी साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र होतोय. यानंतर प्रदीपजी म्हात्रे आपल्याला विनंती करतो की आपणही आपला सन्मान स्वीकारा. प्रदीपजी म्हात्रे दादा आपण या. यानंतर मात्र प्रदीप म्हात्रे आपण या आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर वळूया आपण आणखीन एका मोठ्या सन्मानाकडे. यशस्वी उद्योजक ओवळे गावची ओळख नितीनजी गायकवाड सर प्लीज आपल्याला विनंती करतो. ओळगावची ओळख यशस्वी उद्योजक आदरणीय नितीनजी गायकवाड सर. सामना रंगातर होईल. पाहुण्यांचे शुभ सन्मान इथं होतील. आपण पाहतोय की नितीनजी गायकवाड सर ओळे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय की खऱ्या आनंद बुवा आणि जीवन कडव साहेब, मग अमर पाटील असतील, सागर म्हात्रे, जीवन कडव यांच्यावर असलेले प्रेम नितीन दादांचं. यानंतर संदीप पिल्ले सर आणि विजयजी माळी सर प्लीज आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. संदीपजी पिल्ले सर आणि विजयजी माळी सर आपल्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की दादा या आणि आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा. या स्पर्धेच्या अंतर्गत स्वराज्य चषक 2024च्या रजनीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. त्याचबरोबर विनंती करेन युवासेना अधिकारी पनवेल ग्रामीण, महाराष्ट्र राज्य माताडी आणि जनरल कामगार सेना पनवेल तालुका चिटणीस आदरणीय केवळजी रमेश माळी सर या मान्यवरांना अजिवली या मान्यवरांना विनंती करतो, दादा आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. विजयजी माळी सर यांचा शुभ सन्मान आपण पाहतो इथे होईल. विजयजी माळी सरांचा शुभ सन्मान इथे होताना आपण स्क्रीनवर पाहतोय.
आनंद बुवा, जीवनजी कडव या स्पर्धेवर असलेलं प्रेम, धन्यवाद. आणि यानंतर आणखी एक सन्मान, महाराष्ट्र लायन ग्रुप उपाध्यक्ष आदरणीय रवीजी शेळके सर, आपला विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आपला शुभ सन्मान स्वीकारा. आदरणीय रवी शेळके साहेब, महाराष्ट्र राज्य लायन ग्रुप उपाध्यक्ष, एक आदर्श खेळाडू, मग क्रिकेट असू द्या अथवा कुस्ती, प्रत्येक क्षेत्रामध्ये या मातब्बर खेळाडूनं, मातब्बर माणसानं मात्र भरीव कामगिरी केली आहे. ते एक आदर्श व्यक्तिमत्व रवी शेळके सर यांचा शुभ सन्मान होईल. त्यानंतर बेलोली गावाची ओळख, ज्यांचा बॅनर आपण इथे स्क्रीन पाहतोय, आकाशजी चोरगे यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या अंतर्गत स्वराज्य चषक 2024च्या रजनीमध्ये केला जाईल. धन्यवाद सर. आणि त्याचबरोबर आकाशजी चोरगे सर यांचाही शुभ सन्मान. आकाश चोरगे यांचाही शुभ सन्मान केला जाईल. बेलोली गावची ही रणमशीन यांचा शुभ सन्मान केला जातोय. आणि या सर्व प्रमुख अतिथींचं या स्वराज्य चषक 2024च्या रजनीमध्ये जोरदार स्वागत. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात, आमच्यावर आपलं प्रेम दाखवलात, याबद्दल तुम्हा सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करतो. आणि घेऊन चालतो पुन्हा एकदा या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये, जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील हिंदीचे रॉकस्टार उत्तम समालोचक प्रवीणजी गायकर सर. धन्यवाद दिनेश बंधू. केशरी कपाली गंध तुम्हा शिव छत्रपतींचा छंद, एक मुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब. बिल्कुल 21 गेंदों में चाहिए 33 रनों की आवश्यकता. दो टीमों के बीच में ताकतवर लड़ाई. सुपर 5 के लिए कम दावेदारी पेश करेगा विशाल ठाकुर, आरंभिक गेंदबाज. कुछ गेंदें अच्छी थी लेकिन इससे पहले मिला चौका. रिवर्स शॉट खेलने का प्रयास, थोड़ी सी मिसफील्डिंग वहां पर नजर आई, लेकिन तब तक एक रन वहां पर मिलता हुआ. 1 रनों की मदद से गावदेवी 11 अंबिवली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 5 रन. महाराष्ट्र राज्य लायन ग्रुप उपाध्यक्ष रवि भाई शेलके, इनको देख सकते हैं, बालूशेठ फड़के संस्थापक लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य. रवि भाई आपका स्वागत करते हैं इस प्रतियोगिता के द्वारा. 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. 20 गेंदों में अभी भी चाहिए 32 रनों की जरूरत. पहले मैच में पहले इनिंग्स में आपने देखा क्या शानदार गेंदबाजी का प्रदर्शन देखने को मिला, और यहां पर भी ठोस गेंदबाजी की शुरुआत. सुपला शॉट खेलने का प्रयास किया था, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, लेकिन अंपायर का ये नो बॉल करार. सोने पे सुहागा होगा टीम गावदेवी अंबिवली के लिए. शायद ओवरस्टेप हुए थे, उसके वजह से अंपायर ने इस गेंद को बिल्कुल नो बॉल करार घोषित कर दिया है. रन नहीं लिया, वहां पर 1 रन मिलेगा नो बॉल के तरार. आप यहां पर उगड़ा डोले पहानेट, अगली गेंद होगी फ्री हिट. 20 गेंदे. सलग 3 षटकार जर ठोकले तर मात्र दत्तात्रय तांडळ साहेब सरपंच आणि त्याचबरोबर बालारामजी चौधरी साहेब ग्रामपंचायत सदस्य या दोघांकडून मात्र सलग 3 षटकांसाठी 2-2 हजार रुपयाची बक्षीस दिली जाईल, याची नोंद घ्या. बोलो तैयार. ओ फ्री हिट की गेंद थी, मौका नहीं दिया. क्या शातिर गेंदबाजी कर रहे विशाल ठाकुर. आप यहां पर पूरी तरीके से रोक लगाइए. पहली गेंद के ऊपर विकेट हासिल हुआ विशाल को, गेंद बल्लेबाज नीलेश गाताड़े का, और उसके बाद देख सकते हैं नितिन पाटिल और प्रमोद पाटिल के ऊपर यह दबाव बनाने का प्रयास करते हुए. मैच काफी फाइट होगी दो टीमों के बीच में, लेकिन देखेंगे यहां पर रणनीति कैसी होगी गावदेवी 11 अंबिवली टीम के बल्लेबाजों की ओर से. ये हवाई हल्ला किया है, सीधा खिलाड़ी थे बनेंगे दर्शक, उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा पार. 6 रन. ओवर की समाप्ति. पहले ओवर के बाद रन बने हैं 12. सांगडे गावची ओळख प्रवीणजी पाटील सर यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. तत्पूर्वी मी विनंती करेन नितीनदादा गायकवाड साहेबांना की यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर मी विनंती करतो नितीनदादा गायकवाड साहेब, यशस्वी उद्योजक ओवळे यांना विनंती करतो की प्लीज दादा आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आपल्या शुभ हस्ते ते टॉस केला जाईल. संघ असेल आई गावदे बेलवली, तर एका बाजूला मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल दासई संघ. नाणेफेकीचा कौल लागला.
मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाच्या बाजूनं आणि डिसिजन असेल पेंडिंग. तो बिल्कुल दिनेश बंधु, पिछला मुकाबला आपने देखा टाइगर 11 देवत का, जहां पर कमाल की मैच हमें देखने को मिली आणि अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्याने एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली आणि देवत सारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते विनोद वामन शेठ वाघमारे, सरपंच ग्रामपंचायत देवत यांच्या वतीनं जवळजवळ 5,000 रुपयाचं पारितोषिक देवत संघाला देण्यात आलं. दिनेश रामभाऊ वाघमारे ग्रामपंचायत सदस्य देवत, राम परशुराम वाघमारे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देवत, या सर्व मान्यवरांचं आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. बिल्कुल यहाँ पर आप देख सकते हैं दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन, बल्लेबाज प्रमोद और नितिन के माध्यम से. और ज्यादा ही पीछे गए थे, यहां पर मौका बन सकता था क्लीन बोल्ड करने का, लेकिन डॉट बॉल की समाप्ति. विनोद शेठ वाघमारे सरपंच देवत, दिनेश रामभाऊ वाघमारे ग्राम पंचायत सदस्य देवत और राम परशुराम वाघमारे साहब ग्राम पंचायत सदस्य देवत आपका स्वागत करते हैं. बेटी शेठ पाटिल और सेंटी भाई वाघमारे ये भी मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत है. बॉलर होंगे तैयार. पहली गेंद यहां पर बिल्कुल डॉट बॉल नजर आती हुई, बची हुई गेंद है 17, चाहिए 25 रनों की जरूरत. ओ अभिजीत यादव की ये गेंद पूरी तरीके से बल्लेबाज मिस हो चुके हैं. नो बॉल का करार अंपायर का. क्या कर रही यहां पर गावदेवी आजीवली टीम? ये समय नहीं आपके पास, या अगर इस तरीके की गेंदें अगर डालेंगे तो परेशानियों का सामना बिल्कुल आपको करना पड़ेगा. नो बॉल +1 रन मिलेंगे, यानी कि ये 2 रन पूरे होंगे. 2 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 14 रन 1 विकेट के नुकसान पर. तर नक्कीच खऱ्या अर्थानं मंचाकडे ज्यांचं आगमन होतं आदरणीय दत्तात्रय तांडळे साहेब, ग्रुपग्राम पंचायत चिखळे विद्यमान सरपंच बाळारामजी चौधरी साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्वराज्य चषक 2024च्या रजनीमध्ये आपला बहुमूल्य वेळ दिलात, आपले शुभाशीर्वाद या स्पर्धेला दिलेत. याबद्दल तुम्हा सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार प्रकट करतो. आणि या स्पर्धेबद्दल मात्र ते आता अलविदा घेत आहेत बिजी शेड्यूलमुळे, त्यांचंही आम्ही नक्कीच आभार प्रकट करू. त्याचबरोबर बेलोली गावची शाहीर आदरणीय तुकारामदादा पाटील यांना विनंती करेन की आपण या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. धन्यवाद. तो बिल्कुल ये फ्रीड की गेंद थी, कैच बढ़िया पकड़ा था लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने. 16 गेंदों में चाहिए जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता. मैं झुक जाऊं तो मेरा मसला हल हो जाएगा सुदर्शन, मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा. देखेंगे दो टीमें कैसे लड़ेगी. जोर से मारने का प्रयास, बल्ले के रडार में गेंद आई नहीं. जो गेंदबाजी की थी टाइगर 11 देवत टीम ने, वही गेंदबाजी यहां पर अगर होती है गावदेवी 11 अचूली टीम की तरफ से, तो मैच में आपको और रोमांच पैदा हो सकता है. देखेंगे अंतिम क्षणों तक दोनों टीमें मैदान के ऊपर जरूर खेल रही है, लेकिन हारना मंजूर है मुझे, पर खेल तो बड़ा ही खेलूंगा. ऑन साइड में मोड़ दिया है, गैप में है फील्डर, वहां पर आते हुए 1 रन तो पूरा. दूसरे का प्रयास जोखिम भरा बन सकता है. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट, जान हथेली में लेकर यहां पर रन कंप्लीट किए बल्लेबाज ने. 2 रन पूरे और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 17 रन. रन और गेंदों के बीच में फासला 14 गेंदे, 20 रनों की फिलहाल जरूरत है. दिनेश बंधू छत्रपती शिवाजी सांगितलं होतं की आयुष्यामध्ये कितीही संकटे आली त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहून लढायचं, रडायचं नाही. आता लढावं लागेल दोन्ही टीम्सला. ओ टप्पा पीछे था, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, गुड कैच, बल्लेबाज होंगे आउट. विजय चौधरी थे वहां पर. दर्शकों की तालियों की शोर यहां पर नजर आती हुई, क्योंकि गावदेवी अजूली टीम इसी विभाग की टीम है और जैसे विकेट जाते हैं तालियों की गूंज, इसी के साथ बल्लेबाज आउट. बल्लेबाज मैदान से बाहर. 17 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर. 37 का टारगेट है. 13 गेंदों में चाहिए आप जीतने के लिए बिल्कुल 20 रनों की जरूरत. कोशिश आखिरी सांस तक होनी चाहिए. या तो जीत हासिल होगी या कि आपके पास अनुभव हासिल होगा. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है कि जितना कोशिश करने वाले मैदान में छोड़ देते हैं. लगातार 3 छक्कों के लिए, 3 विकेट के लिए हमारे संतोष बुआ, इनकी ओर से 3000 का इनाम. 20-30 इनका गाड़ी नंबर 20-30, यानी कि 2030 रुपए का इनाम. क्या बात है. गोल्डन मैन हाथ पूरी तरीके से नजर आते हुए. चलिए यहां पर 13 गेंदों में चाहिए 20 की जरूरत. ये ओवर मैच में टर्निंग पॉइंट देने वाला है अभिजीत यादव का. 5 में सिर्फ 4 रन, एक बड़ी सफलता इनके नाम पर.
नो बॉल जरूर फेंका था उन्होंने, लेकिन उतनी ही शानदार गेंदें उन्होंने भी रिलीज की है। ओ करण को ये गेंद थी, हल्के हाथों से खेला इस गेंद को डीप एक्स्ट्रा कवर में, फील्डर आएंगे दूर से उठाएंगे, तब तक करण के पास समय था 2 रन लेने का। एक सफल ओवर की समाप्ति और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 19 रन, आने वाली 12 गेंदें और 18 रनों की जरूरत। शिवाय झाकत नाही, वादळ पर्वताशिवाय कापत नाही। आम्ही शिवरायांचे भक्त आहोत मित्रांनो, छत्रपती शिवरायांशिवाय कोणापुढे झुकत नाही। कारण अंगाला लावण्यास मला सुगंधी साबण किंवा अत्तर नसू दे, परंतु गर्वाने ओढलेल्या माझ्या कपाली माझ्या शिवरायांचा भगवाटीला असू दे। जगातले भारी 19 फेब्रुवारी, कारण काही दिवसातच खरं आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज येणार। बढ़िया यहां पर गेंदबाजी में कमबैक किया, नए गेंदबाज आएंगे सुदर्शन गायकर, लेफ्टी गेंदबाज है करण और साथी बल्लेबाज नितिन के सामने कैसी गेंदबाजी का प्रदर्शन करेंगे। फिलहाल नितिन के बल्ले से एक छक्का तो जरूर निकला है और जरूरत होगी कि उनके बल्लेबाजी निकलती हुआ है, लेकिन अजूली टीम चाहती होगी कि सुदर्शन गायकर की गेंदबाजी उनके टीम के लिए काफी बेहतरीन हो। तर नक्कीच आपण पाहतोय की बेलोली गावची ओळख, कुस्त्या क्षेत्रातील मोठं नाव जगदीशजी पवार, त्याचबरोबर महेंद्र पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊ आणि महेंद्र पाटील एक माजी खिलाडू या आपण प्लीज अतिथि कक्षा में येऊन विराजमान व्हा। 12 गेंदों में 18 की जरूरत, क्या पे है बॉल, फुल टॉस पे की थी, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से सीमा पार 4 रन। क्या बात है, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज तुम्ही ऐकलात। सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता। आजही डोळ्यातून वारण अश्रूंना मुबाई साहेब, कारण तुमच्यामुळे मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस उभा आहे आणि हिंदू हृदय सम्राट खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचा तुम्ही आवाज ऐकलात। ए नाही बी बी फॉर बाळासाहेब, इथे आवाज फक्त आपलाच आणि हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलात। तो यहां पर चौका मिला, 4 रनों की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ। तो 11 गेंदों में चाहिए 14। इस बार लेंथ अच्छी है कि थोड़ा सा टप्पा पीछे रखा, फिंगर को रोल किया और टर्न होता हुआ डॉट बॉल की समाप्ति। अमितजी गायकर साहेब, ग्रामपंचायत सदस्य आजिवली, प्रमोदजी पवार साहेब या मान्यवरांना विनंती करतोय अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे। त्याचबरोबर एक उत्तम दर्जेदार खेळाडू धर्मेंद्र घोगरे यांचं मंचाकडे आगमन झालंय। निखिलजी चंद्रे, जयमाला हॉटेलचे मालक या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। आजकल क्या होता है दिनेश बंधु, धर्मेंद्र की टीम अगर बात करेंगे मोटे बिंगार फॉर्म में चल रही है, कई खिलाड़ी जॉब के कारण आते नहीं, उसकी वजह से वो टीम के खिलाड़ी तो निश्चित तौर पर हमेशा परेशानी होती है, क्योंकि इतनी सारी एंट्रीज होती है, जॉब में छुट्टी लेना भी कभी कभी मुश्किल होता है, तो उनके कई खिलाड़ी अनुपस्थित होती है, तो मैच कभी कभी गंवाना भी पड़ता है। करतेश्वर भिंगार के कप्तान और धूत पापेश्वर के बिल्कुल मैनेजर आगे आकर खेलने का प्रयास, सभा में गेंद है, मौका मिलेगा तौसीफ के हाथों में कैच। जल्लोश यहां पर आचुरी टीम के खेमे में, क्योंकि समीकरण बदलेगा, आने वाली गेंदें हैं 8 और चाहिए 14 रन। चाहिए 14 रनों की जरूरत। जिंदगी एक खूबसूरत जंग है, इसे हमेशा जारी रखिए। और यहां पर देखिए ये मैच में दो टीमें अभी भी हार मानने को तैयार नहीं है। जितने समर्थक अंबिवली टीम के हैं, उतने ही समर्थक गावदेवी अजूली टीम के भी आपको काफी मात्रा में नजर आते हुए। कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, बस रंग हमें ही भरना है। नए बल्लेबाज आएंगे, तगड़े बल्लेबाज अनंता गाताड़े फ्रेशर बल्लेबाज है, नेट नंबर 5 नंबर 5वें के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए। सुदर्शन गायकर ने पहली गेंद के ऊपर बाउंड्री खाई थी, उसके बाद सुदर्शन गायकर का हिस्सा कमबैक हुआ कि गावदेवी अजूली टीम को इस मुकाबले में वापसी का रास्ता दिलाया है। अनंता खेलने के लिए तैयार और शॉट अच्छा है, फील्डर है लॉन्ग ऑफ में मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे,
तब तक केवल एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। तो एक एक से फर्क नहीं गिरेगा। 7 गेंदें चाहिए 13 की जरूरत। 7-12 का महत्व तो आपको पता है दिनेश बंधु, सभी को पता है, लेकिन 7-13 का यहां पर समीकरण है। 7-13 काम देगा, क्योंकि कभी कभी होता है कि जिंदगी में आपको जब टेंशन होता है तो आप हल्के से आकर कोई कंधे पर हाथ देकर बोलता है कि बेटा चिंता मत कर, मैं हूं ना। क्या इस मैदान के ऊपर ये मैं हूं ना कौन बनकर आएगा? तो चलिए आप यहां पर आने वाली 7 गेंदें 13 की जरूरत। करण घनसोलकर तैयार। और ये डॉट बॉल की समाप्ति। गेंदबाजी पसंद आई हो तो बिल्कुल जोरदार तालियां बजाएं इस गेंदबाज के लिए। क्या गेंदबाजी की है, पहली गेंद के ऊपर बाउंड्री। अब आने वाली गेंदें 6 और चाहिए 13 रनों की जरूरत। हर एक मुकाबले में दिनेश बंधु हम जरूर कहते हैं संघर्ष में मुकाबले में कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज ने इंग्लैंड को परास्त किया। बेन स्टोक को 4 छक्के दागे कार्लोस ब्रेथवेट ने, और वहां से T20 वर्ल्ड कप जीता। और उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा। गाना कौन सा था ये डीजे बताएंगे वाला। डीजे, ये गाना बाला ने गलत बजाया, लेकिन वहां पर गाना डीजे ब्रावो का बजने लगा था। चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन। जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यह संघर्ष करना पड़ेगा इस मुकाबले में। मंजिलें बड़ी जिद्दी होती है, हासिल कहां नसीब से होती है, मगर वहां तूफान भी हार जाते हैं जहां कश्तियां जिद पर होती है। अंतिम 6 गेंदें तय करेगा फासला कि सुपर 5 में गावदेवी अजीवली जाएगी या गावदेवी अंबिवली। दोनों गावदेवी के नाम से खेल रहे हैं और लास्ट में दोनों का वली है, एक अंबिवली एक है अजीवली। जबरदस्त फाइट, संघर्ष में मुकाबला। हार मंसूर नहीं अजीवली को, जीतना मैदान में जरूर है अंबिवली को। किसी भी बात से हिम्मत ना खोना, ठोकरी इंसान को हमेशा चलना सिखाती है। शैलेश सारडेकर बॉलिंग मार्ग पर, अनंता के ऊपर भरोसा है, करण घनसोलकर के ऊपर भरोसा है अंबिवली को, तो उतना ही ज्यादा भरोसा शैलेश सारडेकर के गेंदबाजी के ऊपर है। बॉलर तैयार और क्रॉस बैटर खेलने का प्रयास। आउटस्टैट की अपील जरूर की थी, लेकिन अंपायर ने लाइन को चेक किया। बिल्कुल यहां पर लेग बाय के तौर पर 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 25 रन, माफ कीजिएगा। अंतिम गेंदें बची है 5, चाहिए 12 रनों की फिलहाल जरूरत है। अपने लक्ष्य के लिए जोशीले और जुनूनी बनिए। रंगनाथ दादा पाटील यांचं आगमन झालंय, त्याचबरोबर आपण पाहतोय की विकासजी भोपी यांचंही आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। तो चलिए बिल्कुल जाएंगे मैदान की तरफ। आने वाली महत्वपूर्ण गेंदें हैं। 5 गेंदें 12, मिस टाइमिंग स्ट्रोक के फील्डर आते हुए, ओ क्या स्ट्रोक, क्या छोड़ा, ये मैच छोड़ा है, ये आने वाला समय बता पाएगा, लेकिन तू मैं एंड मोमेंट पर विकेट गवाया अनंता का, बल्लेबाज आउट। छूटा वहां पर फील्डर थे करण मालकर, लेकिन उसके बाद उन्होंने अपने आप को कवर किया। क्या बढ़िया फील्डिंग। बल्लेबाज अनंता लौटेंगे मैदान से बाहर। आप पूरी तरीके से नैया बीच भवन में फंस चुके हैं अंबिवली की, लेकिन कौन ऐसा मांझा होगा अपने टीम को यहां पर संकट से बाहर निकालेगा। जबरदस्त मैच। सुनील पाटील यांचं मंचाकडे आगमन झालं ऐवाज झेलसाठी। जो कोणी प्रेक्षक ऐवाज हे घेईल, कमाल कॅच घेईल। जर सीएनजी गाडी असेल तर सीएनजी गाडी फुल करून मिळेल एकदा। यस सुवर्ण मौका है, पेट्रोलची बाइक। सुनील पाटिल साहब, इनके ओर से दर्शकों के लिए सुवर्ण मौका है। बाउंड्री लाइन के बाहर कोई भी अगर कैच पकड़ता है तो पेट्रोल की 2 व्हीलर भी फुल की जाएगी टाकी, और आपकी सीएनजी 4 व्हीलर होगी वो भी फुल की जाएगी। लेकिन इस बार गेंद लॉन्ग ऑफ पे सीधा खिलाड़ी के हाथ में। विजय चौधरी बल्लेबाज आउट। तीसरा कैच, आनंद का वातावरण आजीवली टीम के खेमे में ठोक दी जाए।
मैदान से बाहर विशाल गाताड़े का। अब नए बल्लेबाज आएंगे मनीष जले, जो अंबिवली ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच अरुण जले साहब इनके सुपुत्र है। इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है कि जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता भी आपके नाम की शोर मचा दे। आज सांगड़ी की यह स्वराज्य ट्रॉफी चार चांद लगा रही है। चारों तरफ दर्शक सुदर्शन, खचाखच दिनेश बंधु, चारों तरफ दर्शक ही दर्शक देख सकते हैं। और ये मैचेस, पहला ही मुकाबला आपको 28 रनों का हाई वोल्टेज देखने को मिला और ये मैच भी आपके सामने एक और कांटे की टक्कर नजर आती हुई। जिंदगी के तपिश में सहन कीजिए जनाब, अक्सर वो पौधे मुरझा जाते हैं जिनकी परवरिश छाया में होती है। 3 में चाहिए 11, एक आधा छक्का अंबिवली टीम को कमबैक कर देगा, लेकिन वो कब आएगा? जिसने भी किया है कुछ बड़ा, वो कभी किसी से नहीं डरा। जिसने किया है खुद को सर्च, दुनिया ने उसी को किया है गूगल पे सर्च। ओ पैरों पर डालने का इरादा, अंपायर की उंगली। चलिए निर्णय कुछ शायद उनका आता हुआ। दो अंपायर यहां पर सल्ला मसलत करते हुए। लाउड अपील। ये गेंद जो आप देख सकते हैं ना, ऐसी देखने को मिली दिनेश बंधू, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा देखने को मिला। यस, तर माजी सरपंच भरतजी पाटील साहेब बेलवली यांचं मंचाकडे आगमन होतं. विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर ग्रामपंचायत माजी उपसरपंच सतीशजी पाटील, आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा प्लीज. सतीशजी पाटील आणि भरतजी पाटील. चलिए अंपायर का इशारा आ चुका है। बैट कट है ये, 1 रन छूटेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 27। आप 2 गेंदें और जीतने के लिए चाहिए टोटल 10 रनों की जरूरत, यानी कि इस गेंद के ऊपर कोई ना कोई यहां पर बड़ा शॉट चाहिए। चलिए बिल्कुल, अगर करण जामले, माफ कीजिएगा करण घनसुलकर मैदान के अंदर है। 2 में चाहिए 10 की जरूरत। क्या जबरदस्त फाइट। करण तैयार, सामने गेंदबाज है शैलेश। ये उड़ाया जरूर है, फील्डर गेंद के नीचे कैच। विजय चौधरी, चौथा कैच, बल्लेबाज आउट। का विकेट रन आउट का होना अंबिवली टीम के लिए खतरा बना। करण का विकेट भी आउट होना, अंबिवली टीम बहुत खतरे में बनी है। दिनेश बंधु, सभी जो आज मुकाबले हो रहे हैं ना, ऐसा नहीं, विश्वास नहीं हो रहा है कि 28 रनों का टारगेट वहां पे बचा गया। 37 का टारगेट भी यहां पर बचाने के कगार पर है। अब एक बॉल में चाहिए 10 रनों की यहां पर जरूरत। क्या फाइट किया अंबिवली टीम के गेंदबाजों ने। आज मात्र पूरा दिन गेंदबाजों का है। सभी के सभी गेंदबाजों ने निखरी हुई गेंदबाजी की है और आज पूरी तरीके से अपना दमखम दिखाया है। एक बॉल 10 की जरूरत। इसके बाद गावदेवी बेलवली बनाम मेघनाथ प्रतिष्ठान विठल झांसी के बीच में अगला मुकाबला होगा। जिस टीम ने टॉस जीता है, जो भी निर्णय लिया है, वो निर्णय लेकर तुरंत आपको मैदान के अंदर जाना है। एक बॉल 10 रनों की जरूरत। क्या कोई खराब गेंद आएगी या सीधी गेंद डिलीवर करेंगे? और इसी के साथ यह मुकाबला फिनिश सुपर 5 में क्वालिफाई। गावदेवी टीम आजीवली, हार्दिक हार्दिक अभिनंदन दीजिए। प्रेक्षक आपला विशेष आभार. सगळं मैदान सोडायचंय आणि मैदानामध्ये रवाना होईल तो म्हणजेच जासई संघ. चला लाईनअप करा आणि आपण मैदानाकडे लगेच रवाना व्हा. आजिवली संघाचा जल्लोष राहिलाय. मैदानामध्ये कुणीही जायचं नाही याची नोंद घ्या. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. आजिवली तुम्हाला इथे मात्र संधी दिली जरूर, अन्यथा पेनल्टीवर सामोरं जावं लागू शकलं असतं. याच्यामुळे लक्षात घ्या.
प्रेक्षकांनी आपला आनंद नक्की साजरा करा, तो मात्र फायनलमध्ये. चल लगेच लाईनअप करा आपण. दासई संघ चला जयदीप भाई. अरुणभाई पाटील साहेब सांगडे यांचं मंचाकडे आगमन झालं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. धर्मेंद्र गोगरे साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत. निखिलजी चंद्रे जयमल्हार हॉटेलचे मालक यांचंही मनपूर्वक स्वागत. विश्वनाथ दादा सार्वडेकर दादा आपण या अतिथी कक्षामध्ये, कारण गेल्या 4 रजनीमध्ये आम्ही आपलं नाव घेतोय. विश्वनाथ सार्वडेकर दादा आपण या